नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती. 6,000 रुपये हप्ता खात्यामध्ये जमा. नोव्हेंबरच्या हप्ता वाटपासाठी शासनाकडून निधी मंजूर. शासन निर्णय जारी झालेला आहे. आता जे लाभार्थी आहेत दिव्यांग असतील, त्याचबरोबर विधवा महिला असतील आणि या योजनेतील इतर जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा, जेणेकरून योजनेच्या सर्व अपडेट वेळच्या वेळी तुम्हाला पाहण्यास मिळतील. तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती पहा. शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार नोव्हेंबरसाठी निधी देखील मंजूर झालेला आहे. परंतु या निधीच्या माध्यमातून जी रक्कम देण्यात आलेली आहे, या रकमेमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता 1,500 रुपये, 2,500 रुपये का 6,000 रुपये जमा होणार हे लाभार्थ्यांना आणखीनही कळालेले नाही. पहा, बऱ्याच लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो हप्ता आहे हा वाढवून मिळणार या संदर्भात माहिती आहे. परंतु हप्ता नेमका किती मिळणार? 6,000 रुपये हप्ता मिळणार आहे का? 2,500 रुपये हप्ता मिळणार आहे का? सरसकट हा हप्ता मिळणार आहे का? बरेच लाभार्थी जे आहेत ते कन्फ्यूज आहेत, कारण सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपये हप्त्यासंदर्भातली जी माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बच्चू कडू यांच्या माध्यमातून जे महाएल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, या महाएल्गार मोर्चामध्ये लाभार्थ्यांसाठी दिव्यांग असतील, विधवा महिला असतील, जे निराधार बांधव आहेत यांच्यासाठी 6,000 रुपये पेन्शन वाढ करण्यासंदर्भात बच्चू कडू यांनी या महाएल्गार मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. आणि यामध्ये लाखो शेतकऱ्यांसह दिव्यांग बांधव, विधवा महिला, निराधार बांधव सहभागी झालेले होते. पहा, शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफी देण्यात येणार अशी घोषणा करण्यात आलेली आहे. निराधार बांधवांचं काय? संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांना 6,000 रुपये हप्ता झाला की नाही, सरकारकडून या संदर्भात काही माहिती मिळाली की नाही? पहा, लाभार्थ्यांना आणखीनही माहीत नाही की आंदोलनामध्ये नेमकं काय झालं. 6,000 रुपये हप्ता सरकारकडून मिळणार आहे का? मग नोव्हेंबरचाच हप्ता मिळणार आहे का? तर असे अनेक प्रश्न लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. त्यामध्ये पहा, सर्वात अगोदर तर नोव्हेंबरचा जो हप्ता आहे हा मिळण्यासाठी तुम्हाला 30 ऑक्टोबरला जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, जो GR आलेला आहे, त्या GRच्या माध्यमातून जी रक्कम मंजूर झालेली आहे ही 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. आणि आता 2,500 रुपये जमा होणार की 6,000 रुपये जमा होणार? 6,000 रुपये कुणाला मिळतील का? तर आणखीनही 6,000 रुपये अनुदान वाढीसंदर्भात कोणताच निर्णय घेतला गेला नाही, कोणतीच घोषणा झाली नाही. 2,500 रुपये मिळणार आहेत लाभार्थ्यांना, परंतु तेही फक्त दिव्यांग बांधवांनाच मिळतील. आणि त्यातही ज्या दिव्यांग बांधवांनी त्यांची दिव्यांग म्हणून नोंद केलेली आहे त्यांनाच हे 2,500 रुपये मिळतील. 6,000 रुपयासंदर्भातला निर्णय आणखीन झालेला नाही. मग 6,000 रुपये मिळणार नाहीत का? तर पहा, 6,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात. सरकारने आणखीन या संदर्भातला निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री साहेबांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे बच्चू कडू यांच्यासोबत, आणि त्यानंतर मग दिव्यांग पेन्शन वाढ संदर्भात निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात येणार आहे. आंदोलनाचा सगळ्यात महत्त्वाचा हा भाग तुम्हाला माहीत नसेल. पहा, बच्चू कडूंनी स्वतः माहिती दिलेली आहे की 6,000 रुपये हप्त्यासाठी जे आंदोलन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये जी प्रमुख मागणी होती दिव्यांग बांधव, विधवा महिलांसाठी, निराधार बांधवांसाठी, तर यावर आणखी निर्णय झालेला नाही. आणि यासाठीच पुन्हा एकदा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री साहेब आणि बच्चू कडू यांच्यामध्ये पुन्हा बैठक होणार आहे आणि त्यानंतर मग या 6,000 रुपयासंदर्भातला निर्णय जो आहे तो घेण्यात येणार आहे. आणखी निर्णय झालेला नाही. त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला 2,500 रुपये मिळेल जर तुम्ही दिव्यांग असाल तर. त्यासोबतच तुम्ही दिव्यांग नसाल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 1,500 मिळतील. आणि जे दिव्यांग लाभार्थी आहेत ज्यांना ऑक्टोबरचा हप्ता फक्त 1,500 आलेला होता त्यांना ऑक्टोबरचे 1,000 रुपये आणि नोव्हेंबरचे 2,500 रुपये अशा पद्धतीने 3,500 रुपये जमा होतील. हे पैसे 2 टप्प्यामध्ये जमा होतील.
अगोदर तुम्हाला 2,500 मिळतील आणि त्यानंतर मग पहा 1,000 रुपये जमा करण्यात येतील, अशी माहिती सध्या तरी मिळत आहे।